मित्रों, मैं दिलीप राठोड आज विषमुक्त शेतीमध्ये आज हा आपला चण्याचा प्लॉट आहे. आज आपण बघतोय की याच्यामध्ये पूर्णपणे आज घाट्या पकडलेल्या आहे. आज हा जवळपास 14 फेब्रुवारी 2026चा व्हिडिओ आपण आज टाकत आहे चण्यावरचा. बघू शकता याला कशाप्रकारे घाट्या सेट झालेल्या आहे. आणि आज आमची ही याच्यावरती ही 5वी फवारणी आहे. 5वे स्प्रे आम्ही ऑर्गॅनिकचं करत आहे. बघा याच्यामध्ये घाट्याच्या सिरीज बघू शकता तुम्ही. बुडापासून याला शेंड्यापर्यंत पूर्णपणे अशा अ, अ, घाट्याच्या सिरीज सेट झालेल्या आहे. आणि झाडावरती कुठल्याही प्रकारचा मर रोगाचा वगैरे आपण हे प्रादुर्भाव हा खूप कमी प्रमाणामध्ये दिसत आहे आपल्याला. आणि हा माझा 2 एकरचा प्लॉट आहे. याच्यामध्ये आंतर पिकवून घेत आहे मी. याच्यामध्ये हा माझा अ, संत्र्याचा प्लॉट आहे. याच्यामध्ये आपण हे आंतरपीक म्हणून हे चण्याचं हे याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि सिरीज जर बघतो म्हटलं तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ऑर्गॅनिक शेतीमध्ये चण्याला हे खूप कमी रिझल्ट येतो आणि खूप कमी प्रमाणात पिकतो आणि याला घाट्या पकडण्याचा प्रकार खूप कमी असतो. मला तर वाटत नाही, माझ्या चण्याला शेंड्यापर्यंत सुद्धा घाट्या सेट झालेल्या आहे. हे आज तुम्हाला इथे प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. आणि कुठेच याच्यामध्ये फुलगळ किंवा घाट्याची सिरीज ही कुठेच मला अशी म्हणजे कमी प्रमाणात दिसत नाही आहे. चांगल्या सेट झालेल्या घाट्या आणि चांगल्या सेट झालेल्या याला सिरीज खूप छान पाहायला आपल्याला या प्लॉटवरती मिळत आहे. आणि हा माझा जवळपास चण्याचा हा 5वा वर्ष आहे माझा. मी दरवर्षीच ऑर्गॅनिक चणा टाकत असतो आणि त्या चण्यामध्ये कुठलाही रासायनिक निविष्ठाचा आणि कुठल्याही रासायनिक फर्टिलायझर आणि केमिकलचा फवारणी आणि मी ते काही करत नसतो. सगळं काही माझ्या घरच्या घरी तयार केलेल्या निविष्ठाच मी वापरत असतो. आणि अशा प्रकारे इथे आपण बघतोय की घाट्याची सिरीज, फुलाची सेटिंग खूप छान. आणि या प्लॉटमध्ये मला आज मी माझं 5वा स्प्रे चालू आहे. पण मला याच्यामध्ये चालताना मलासुद्धा भीती लागत आहे की चालावं तरी कसं? मी आज या प्लॉटमध्येच उभा आहे. बघू शकता. हा याच्यामध्ये चालताना मलासुद्धा इथे खूप अडचण चालली आहे. पण मी त्याच्या अनुषंगाने हा व्हिडिओ टाकण्याचा माझा हा उद्देश एकच की 3च पाणी आपण याला दिलेलं आहे. पण खरोखर ऑर्गॅनिक शेतीमध्ये तुम्ही बघताय मधमाशाचा प्रकार हा भरपूर वाढतोय आणि त्याच्यामुळे परागीभवन चांगलं होतो आणि फळाची सेटिंग चांगली होते आणि मालाची जे गळ आहे ही खूप कमी प्रमाणात. आणि मालाचा म्हणजे बघतोय ॲव्हरेज लोकं म्हणतात की रासायनिकमध्ये ॲव्हरेज चांगला येतो. माझ्या अनुभवाने मी दरवर्षी 10 क्विंटलचा ॲव्हरेज